नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. मागील व्हिडिओवर कमेंट करणाऱ्या टॉप प्रेक्षकांमधून आजची निवड झाली आहे. आमीन मिर्झा शहादा, लता वळवी नंदुरबार, अरविंद देवरे मालेगाव नाशिक, डॉक्टर चेतनकुमार पाटील नवापूर, दीपक वळवी मोजरा धडगाव यांची निवड करण्यात आली आहे. अभिनंदन. तुम्हीही तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त 10 मित्रांना शेअर करा. कदाचित पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नावही घेतलं जाईल. खांडबारा रेल्वे स्थानकाच्या परिसरात शीर नसलेला अनोळखी मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रेल्वेला धडकून संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. याबाबत नंदुरबार रेल्वे पोलिसात नोंद करण्यात आली आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटीची बस सोमवारी तळोदा तालुक्यातील रापापूर गावात दाखल झाली. गावासाठी हा आनंदाचा क्षण ठरला. आमदार राजेश पाडवी, ग्रुप ग्रामपंचायत, लोकनियुक्त सरपंच प्रीतिमा वळवी, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेठ केडी हायस्कूलचे शिक्षक, ग्रामस्थांच्या प्रयत्नातून गावाला अखेर बस सेवा उपलब्ध झाली. खरीप हंगामातील पिकांची नोंदणी करण्यासाठी यंदा सेंट्रल डिजिटल क्रॉप सर्व्हे मोहीम राबविण्यात येणार आहे. 11 ऑगस्ट ते 10 नोव्हेंबर या कालावधीत शेतकऱ्यांच्या खरीप पिकांची ऑनलाईन नोंद केली जाणार आहे. विशेष म्हणजे यंदा शेतकऱ्यांना स्वतःच्या मोबाईलवरून पीक पाहणी करण्याची कटकट राहणार नसून पीक पाहणी सर्वेक्षण नियुक्त सहाय्यकांमार्फतच केले जाणार आहे. तळोदा शहरात पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोमवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7:30 ते 8 वाजेच्या सुमारास भारती हॉस्पिटल रस्त्यावर सिद्धिविनायक हॉस्पिटलजवळ मोबाईल हिसकावल्याची धक्कादायक घटना घडली. कॉकरोच जनता पार्टी पुन्हा एकदा दिल्लीत आंदोलन करणार आहे. 25 जुलै रोजी तरुणांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप कॉकरोच जनता पार्टीने केला आहे. 5 सप्टेंबर रोजी दिल्लीत शांततापूर्ण मोर्चाची घोषणा केली आहे. हा मोर्चा इंडिया गेटपासून सुरू होऊन नवी दिल्ली पोलीस मुख्यालयापर्यंत जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत राज्यातील 6,36,036 शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटींचा दुसरा हप्ता जमा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली. आतापर्यंत कर्जमुक्ती योजनेतील 12,58,243 पात्र शेतकऱ्यांना 10,115 कोटींचे वितरण करण्यात आले आहे. राज्यातील सर्व आश्रमशाळा, निवासी शाळा आणि वसतिगृहांमध्ये बालकांना सुरक्षित, निरोगी आणि बालस्नेही वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी चाइल्ड सेफ्टी ऑडिट, बालसुरक्षा परीक्षण आणि प्रभावी देखरेख पद्धत विकसित करण्यात यावी असे निर्देश महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या वतीने देण्यात आले आहेत. नुकतीच आयोगाच्या कार्यालयात राज्यातील निवासी संस्थांमधील बालकांच्या सुरक्षिततेचा आणि विविध उपाययोजनांचा आढावा घेतला. शिक्षकांना वर्षभर BLO बूथ लेव्हल ऑफिसर म्हणून अशैक्षणिक काम करण्याची सक्ती करू नये. तसेच नियमित अध्यापनाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांऐवजी इतर पात्र शासकीय कर्मचाऱ्यांची BLO म्हणून नियुक्ती करावी. या प्रमुख मागणीसाठी शिक्षकांनी नवापूर तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना निवेदन देण्यात आले. ग्रुप ग्रामपंचायत सोन बुद्रुक यांच्यामार्फत 15वा वित्त आयोग निधी अंतर्गत विविध शाळा व अंगणवाडी केंद्रांना कपाट, खुर्ची व कोठी, धान्य साठवण पेटी वाटप करण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषद शाळा सोन बुद्रुक, जिल्हा परिषद शाळा सोन खुर्द, अंगणवाडी केंद्र पाटीलपाडा सोन बुद्रुक, अंगणवाडी केंद्र पुजारापाडा सोन बुद्रुक आणि अंगणवाडी केंद्र लेवापाडा सोन खुर्द यांचा समावेश होता. मानवी जीवितास अपायकारक द घातक बनावट विदेशी दारू विक्रीच्या उद्देशाने वाहनात लपवून ठेवलेला तब्बल 62,88,000 रुपये किमतीचा दारू साठा स्थानिक गुन्हे शाखा व साक्री पोलिसांच्या संयुक्त पथकाने जप्त केला. या कारवाईत 10 लाख रुपये किमतीचे वाहनही हस्तगत करण्यात आले असून एकूण 72,88,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आपले सरकार सेवा केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शासकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाला संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र सेवा केंद्रांच्या कॉमन ब्रँडिंगमध्ये मुख्यमंत्री,
उपमुख्यमंत्री तसेच अन्य राजकीय व्यक्तींची छायाचित्रे वापरण्यात आल्यास व्यवहार्य अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे संघटनेने म्हटले आहे. गावातील बंद पडलेला टॉवर तातडीने सुरू करा, अन्यथा तो भंगारात विकून त्या परिसरातून रस्त्यावरील खड्डे बुजवू, असा इशारा अक्कलकुरा तालुक्यातील केवळी येथील आदिवासी ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे. डिजिटल इंडियाच्या गप्पा होत असताना स्वातंत्र्याच्या 8 दशक उलटत असताना केवळी गावात एका फोन कॉलसाठी डोंगर दऱ्यात भटकंती करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात? तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा. निवड झालेल्या प्रेक्षकांचं नाव आणि गाव पुढील व्हिडिओमध्ये घेतलं जाईल. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.